वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतात सोबत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा असा पोळा किंवा बैल पोळा हा सण सोमवारी उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला। पोळा सण हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येतो। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश आणि तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो। ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात। सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो। असा सर्जा राजाचा सण पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलजोडीची आकर्षक सजावट केली। आधुनिकीकरणाच्या या युगात शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात आजही पोळा सणाचं महत्त्व राखून आहे। चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर पटांगण, पठाणपुरा गेट, पंचतेली हनुमान मंदिर मैदान, तुकुम परिसर आदी भागात पारंपरिक पद्धतीने सायंकाळी पोळा साजरा करण्यात आला। सजवलेल्या सर्जा राजाची जोडी वाजत गाजत हनुमान मंदिरात आणून यथोचित पूजा अर्चा करण्यात आली। त्यानंतर पोळा फुटला। दरम्यान घरोघरी दारासमोर आलेल्या बैल जोडींची सुवासिनींनी पूजा करून नैवेद्य भरवला। यानंतर शहरातील विविध भागातून वाजत गाजत सर्जा राजाची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान सुधाकर आंभोरे यांनी समस्त नागरिकांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत। शेतकरी आणि बैल यांच्यामधला ऋणानुबंध सांगणारा सण आज साजरा होत आहे। त्यानिमित्त मतदारसंघातील सर्व शेतकरी आणि नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। त्याशिवाय उद्या तान्हापोळा जो साजरा होत आहे, लहान मुलांकडून साजरा करण्यात येणारा तान्हापोळा, याबाबत सुद्धा सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा।